नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळू शकते का? याबद्दलचं अपडेट आलेलं आहे आणि त्यासंबंधीचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मागील 8 दिवसापासून बच्चू कडू हे वेगवेगळ्या 17 मागण्या पूर्ण कराव्यात यासाठी आंदोलन करत आहेत आणि त्यामधील महत्त्वाची अशी मागणी म्हणजे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी आणि त्यासंबंधित सरकारकडून एक आश्वासन देण्यात आलेले आहे आणि त्याचंच अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून. तर माननीय बच्चू कडू हे मागील 8 दिवसांपासून वेगवेगळ्या 17 मागण्या पूर्ण कराव्यात यासाठी आंदोलनाला बसलेले होते. यामध्ये महत्त्वाच्या अशा 17 मागण्या आहेत आणि इथं तुम्ही पाहू शकता शेतकरी कर्जमाफीसोबत 17 मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार नाही. शेतकरी कर्जमाफीसह विविध 17 मागण्यांसाठी माननीय बच्चू कडू यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण. यामध्ये महत्त्वाच्या अशा ज्या मागण्या आहेत त्यामध्ये सर्वात मोठी मागणी आहे शेतकरी कर्जमाफी. त्यानंतर दिव्यांगाच्या मानधनामध्ये वाढ, विधवा महिलांच्या मानधनामध्ये वाढ, हमी भाव अशा वेगवेगळ्या 17 मागण्या आहेत आणि या 17 मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी ते अन्नत्याग उपोषणासाठी बसलेले आहेत. यामध्ये मागील 8 दिवसापासून ते उपोषणाला बसलेले होते, परंतु आता त्यांनी उपोषण स्थगित केले. तुम्ही पाहू शकता 7 दिवस 168 तास उपोषणानंतर आंदोलन स्थगित थांबवलेलं नाही. सरकारला 2 ऑक्टोबरचा अल्टिमेटम. मागण्या मान्य नाही झाल्या तर मंत्रालयात घुसणार. यामध्ये सरकारकडून एक आश्वासन देण्यात आलेलं आहे, एक पत्र पाठवण्यात आलेलं आहे. ते पत्र काय आहे आपण महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामार्फत माननीय श्री ओमप्रकाश उर्फ बच्चूजी कडू यांना एक पत्र पाठवण्यात आलेलं आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता, महोदय, आपल्या निवेदनाच्या अनुषंगाने मी खालीलप्रमाणे आश्वासन देत आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी 15 दिवसांमध्ये उच्चस्तरीय समिती नेमली जाईल. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यावर कर्जमाफी संदर्भात निर्णय घेण्यात येईल तथा थकीत कर्जदाराच्या सक्तीच्या वसुलीला स्थगिती देणे व नवीन कर्ज वाटप करण्यासाठी बैठक होऊन निर्णय घेण्यात येईल. दिव्यांगाच्या मानधनात वाढीबाबत 30 जूनच्या पुरवणी बजेटमध्ये तरतूद करण्यात येईल. उर्वरित मुद्द्यांवर संबंधित मंत्री तथा मुख्यमंत्री महोदय यांच्यासोबत बैठक घेऊन मागण्या निकाली काढल्या जातील. आणि हे पत्र चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चू कडू यांना पाठवलेलं आहे. यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे, 15 दिवसांमध्ये शेतकरी कर्जमाफीसाठी एक उच्चस्तरीय समिती नेमली जाईल आणि या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कर्जमाफीच्या संदर्भात पुढील पावले उचलली जातील. आशा करूयात की शेतकऱ्यांना लवकरच कर्जमाफी मिळेल आणि कर्जमाफी संदर्भात लवकरच बच्चू कडू यांच्या मागण्या पूर्ण केल्या जातील. तर असं हे महत्त्वपूर्ण अपडेट होतं. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.